खोलीत श्रुतीच्या हिचक्या गुंजत होत्या. ती सतत रडत होती. अमित फक्त अस्वस्थ होऊन तिला रडताना पाहत होता. आतून त्याला लाजही वाटत होती, पण त्या क्षणी तो स्वतःला पूर्णपणे असहाय्य अनुभवत होता. तो आईच्या सांगण्यापुढे काहीही करू शकत नव्हता. त्याने हळूवार हात पुढे करून रडणाऱ्या श्रुतीच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला की श्रुती, ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुझ्यावर जेवढे प्रेम करतो तेवढे इतर कोणावरही करू शकत नाही. श्रुतीने आपल्या ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. मी प्रेम वाटू शकत नाही अमित. मी तुझ्यासाठी सर्व काही सोडून इथे आले. तुझ्याबरोबर आयुष्य घालवण्याची स्वप्ने पाहिली होती. अमित तिच्या परिस्थितीची जाणीव ठेवत होता, म्हणून नजर चुकवली. श्रुती अगदी बरोबर बोलत होती, पण त्याच्या स्वतःच्या मर्यादाही तर होत्या. तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी माझ्या आईला नाराज करू शकत नाही. अमितचा तोच जुना कमकुवत बहाणा ऐकून श्रुतीचे हृदय आणखी तुटले. मी कधी म्हणते की तू त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर, श्रुती भरलेल्या आवाजात म्हणाली. पण त्यांनाही आपला विचार करायला हवा अमित. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि त्या तुला माझ्यापासून हिरवून घेऊ इच्छितात. फक्त आईबद्दल हे ऐकून अमितला अनावधानाने राग आला. प्रत्येक स्त्रीची ही इच्छा असते की तिच्या मुलाच्या घरात वारस जन्माला येऊ. श्रुती म्हणाली की हे सर्व काही मी स्वेच्छेने केलेलं नाही. हे सर्व देवाच्या इच्छेने आहे. अमित, तुला ही सत्यता मान्य करावी लागेल. श्रुतीने पुन्हा एकदा मऊपणे समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिला माहीत होते की अमित आईच्या इच्छेविरुद्ध कधीच उभा राहू शकत नाही. पहा श्रुती, मी तुझ्या प्रेमाची कदर करतो. अमितने पुन्हा एकदा तिच्या खांद्यावर हात ठेवून मऊपणे समजावले. श्रुतीने पूर्ण ताकदीने आपले हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याची छाती आपले आधार बनवले. जर तू खरंच माझ्या प्रेमाची कदर करत असशील तर कृपा करून या नात्याला नकार दे. श्रुती आपल्या बोलण्यावर ठाम राहिली, पण हे ते बोलणे होते जे अमितला कधीच मान्य नव्हते. त्याने श्रुतीच्या कपाळावर एक हलके चुंबन घेतले आणि हळूवार बोलला की श्रुती, ही माझ्या आईची इच्छा आहे आणि कोणती आई हे इच्छित नाही की तिचा मुलगा आपल्या आयुष्यात सुखी राहावा. तू आई झाली नाहीस म्हणून कदाचित हे दुःख समजू शकत नाहीस. श्रुतीने धक्का आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. काय म्हणालास तू? तू मला टोमणं मारतोस की मी वांज आहे? तिच्या चेहऱ्यावर राग आणि दुःखाचे मिश्रित भाव होते. तिला विश्वास बसत नव्हता की अमितच्या जिभेवरून तेच शब्द निघतील जे नेहमी आपल्या सासूच्या जिभेवरून ती ऐकत असे. जरी प्रत्येक वेळी प्रत्येक प्रसंगी अमित तिचे रक्षण करत असे. लग्नाला 6 वर्ष झाली होती, पण वारस न होण्याच्या कारणाने सरिता तिची सासू, जी आधीच आपल्या मुलाच्या पसंतीच्या लग्नाविरुद्ध होती, श्रुतीला कधीच पूर्णपणे स्वीकारू शकली नव्हती. त्यांचा विश्वास होता की श्रुतीने अमितला आपल्या मुठ्ठीत ठेवले आहे. त्यांनी अमितवर दबाव टाकण्यास सुरुवात केली की तो दुसरे लग्न करेल. आणि आता तर गोष्ट इतकी पुढे गेली होती की मुलगीही पाहिली होती आणि आज तो दिवस होता जेव्हा लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी जायचे होते. तिच्या सासू सरिताची इच्छा होती की अमितने त्यांच्याबरोबर जाऊन मुलगी पाहावी आणि अमितने आईच्या बोलण्याला मान्य केले होते. हीच गोष्ट श्रुतीला आतून टोचत होती. माझा अर्थ तो नव्हता जो तू समजलीस. अमितने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण श्रुती रागात बेकाबू झाली होती. तिने अमितला जोरात मागे ढकलले आणि त्याच्या छातीवर आपला मुष्टाघात केला. तुम्ही सर्व पुरुष एकसारखे असता. मी हे समजत राहिले की तू माझ्यावर प्रेम करतोस. आणि श्रुतीच्या डोळ्यात डबडबून अश्रू भरले. ती वेगाने खोलीतून बाहेर निघून गेली आणि अमित फक्त तिथेच स्थिर उभा राहून तिच्या बदलत्या परिस्थितीला पाहत राहिला. हे खरे होते की अमितच्या हृदयातही वारसाची खूप इच्छा होती, पण आता तो आईच्या इच्छेपुढे झुकला होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की श्रुती कधीच आई होऊ शकत नाही आणि आता काही चमत्काराची आशा शिल्लक राहिली नव्हती. एका दीर्घ काळापर्यंत अमितने आईला खोटे दिलासे देऊन शांत ठेवले, पण आता त्या आपल्या हट्टावर ठाम होत्या की कोणत्याही परिस्थितीत अमितला दुसरे लग्न करावेच लागेल. त्यांनी आपल्या पसंतीने मुलगीही पाहिली होती. सध्या अमित याच विचारात बुडून खोलीतच होता की नोकराणी येऊन म्हणाली की साहेब,
मोठी मालकीण खाली तुमची वाट पाहत आहेत. अमितने खोल श्वास घेऊन डोके हलवले आणि शांतपणे खोलीतून बाहेर निघाला. आता त्याचे आयुष्य अशा वळणावर आले होते जिथे फक्त तडजोड, दुःख आणि त्याग होते. कदाचित आता प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण त्याला नव्या अडचणींचा सामना करावा लागेल. खाली त्याची आई पूर्ण तयारीने त्याची वाट पाहत होती. तो त्यांच्याबरोबर शांतपणे बाहेर निघाला. दुसऱ्या खोलीच्या बाल्कनीतून श्रुतीने त्यांच्या गाडीला बाहेर जाताना पाहिले. एक खोल उसासा घेत तिने डोळे बंद केले. भावनांचे वादळ तिच्या आत चालले होते. तिचे आयुष्य जणू काही सुधारणाऱ्या नुकसानीकडे वाटचाल करत होते. जर तिने आयुष्यात काही मिळवले असेल तर ते फक्त अमित वर्मा याचे प्रेम होते आणि आज तेही साथ तिच्या हातातून निसटत होते. आई होण्याच्या इच्छेत श्रुतीने कोणकोणते प्रयत्न केले होते. महागिलाज, पूजापाठ, प्रार्थना, पण या 6 वर्षांनी तिला पूर्णपणे निराश केले होते. तिच्या शरीराने जणू तिच्या विरुद्ध बंड केले होते. जेव्हा अमित आईबरोबर त्या मुलीच्या घरी पोहोचला तेव्हा दरवाजा उघडणाऱ्या चेहऱ्यावरून त्याला अंदाज आला की हे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. त्यांचे सरिता देवी समोर झुकणे हे याचा खुला पुरावा होता की ते या नात्यावर किती आनंदित आणि कृतज्ञ आहेत. पण अमितच्या मनात वारंवार श्रुतीचा रडणारा चेहरा फिरत होता. जरी त्याने आईला हृदयापासून होकार दिला असला तरी तो ते दुःख चांगले ओळखत होता ज्यातून श्रुती जात होती. मुलीचे काका त्याला छोटे मोठे प्रश्न विचारत होते आणि तो शिष्टाचाराच्या मर्यादेत राहून त्यांचे उत्तरं देत होता. अमित पूर्णपणे आईच्या नजरांच्या वर्तुळात होता. इतकेच नव्हे तर तो आपली उदासीनता जाहीरही करू शकत नव्हता. त्याने त्या लोकांच्या डोळ्यात पाहिले होते की ते त्यांच्या संपत्तीने किती प्रभावित होते. तुम्ही असे करा, प्रियाला बोलवा, जेणेकरून अमित आणि ती एकमेकांना पाहू शकतील आणि लग्नाची तारीख दोघांच्या उपस्थितीत निश्चित करू. सरिता देवीने शेवटी औपचारिकपणे मुलीला बोलवण्यास सांगितले. हो, मी आत्ताच बोलवून आणते, प्रियाच्या मामीने हसत उत्तर दिले आणि आत गेल्या. काही वेळाने त्या बाहेर आल्या तेव्हा त्यांच्याबरोबर एक 22 वर्षांची निरागस मुलगी होती. अमितने नजर उचलून तिच्याकडे पाहिले. गोलगोल चेहरा, गोरा आणि गुलाबी रंग, हलके लाल गाल, पातळ गुलाबी ओठ आणि त्यांच्या खाली चमकणारा एक छोटासा तीळ. या दृश्याने अमितला जणू एका क्षणात आपला दिवाना बनवले. प्रियाने आत येताना फक्त एक नजर अमितवर टाकली, मग नजर खाली घेतली. त्यानंतर तिने परत पाहिले नाही. जरी अमित सतत तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला, त्याच्या नजरा फक्त तिच्या ओठांखाली चमकणाऱ्या तिळावर नव्हत्या, तर त्यापेक्षाही अधिक तिच्या चेहऱ्याच्या निरागसपणावर टिकल्या होत्या. श्रुती खूप सुंदर होती, पण प्रियाच्या चेहऱ्यावर जो साधेपणा आणि खरा निरागसपणा होता तो श्रुतीच्या चेहऱ्यावर कधीच दिसला नव्हता. समोर बसलेली ही मुलगी तिच्या साधेपणाने त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाली होती. आणि सर्वात मोठी गोष्ट ही की तिने अजून अमितकडे नजर उचलून पाहिलेही नव्हते. तिच्या घनदाट लांब पापण्या तिच्या चेहऱ्यावर सावली पाडत होत्या. प्रिया आता तुमची मुलगी आहे. तुम्ही जेव्हा इच्छित असाल तेव्हा सन्मानाने विदाई करून घेऊन जा. प्रियाच्या मामाने तिच्या डोक्यावर हात ठेवून सरिता देवींकडे सांगितले. तेव्हा त्यांनी अमितकडे पाहिले. आम्ही 3 दिवसांनी येऊ आणि साधेपणाने प्रिया आणि अमितचे लग्न करून तिला आपल्याबरोबर घेऊन जाऊ. सरिता देवीने अंतिम निर्णय जाहीर केला आणि एकदा पुन्हा मुलाकडे पाहिले, पण अमित फक्त शांत नजरांनी त्यांना पाहत होता. त्या जाणत होत्या की त्यांचा मुलगा त्यांच्या निर्णयाविरुद्ध जाऊ शकत नाही. स्वतःवर अमितच्या नजरांची उष्णता अनुभवून प्रियाचे हृदय वेगाने धडकू लागले. तिने फक्त एक नजर आपल्या समोर बसलेल्या त्या प्रभावशाली व्यक्तीला पाहिले होते आणि मग तिची हिंमतच झाली नाही की परत त्याच्याकडे पाहावं. ती अंदाजही लावू शकत नव्हती की तिचे कठोर स्वभावाचे मामा आणि मामी तिच्यासाठी अशा व्यक्तीची निवड करू शकतात. त्यांनी आपल्या स्वतःच्या मुली उपस्थित असताना देखील तिच्यासाठी अमितची निवड केली होती आणि हीच गोष्ट तिच्या हृदयाला सुख देत होती. जेव्हा ते जाण्यासाठी उठले तेव्हा प्रियाने एकदा पुन्हा नजर उचलून अमित वर्माला पाहिले. अमितही तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या नजरात रस अनुभवून प्रियाने तत्काळ नजर खाली घेतली. तिला हलकीशी लाज वाटली. काय माहीत अमित तिच्याबद्दल काय विचार करत असे. पण या हरकतीवर अमितने हलकीशी हसू दाबली.
निश्चितच ती खूप लाजाळू मुलगी होती. जेव्हा ते लोक गाडीत परत येत होते तेव्हा सरिता देवीने आपल्या मुलाला शांत पाहिले. तेव्हा त्यांना आतून शंका येऊ लागली की कदाचित अमितला मुलगी आवडली नसेल. काय झाले अमित, तुला ती मुलगी प्रिया आवडली नाही का? त्यांनी प्रेमाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहून प्रश्न केला. आई, ती तुमची निवड आहे, मला कसा विरोध असू शकतो? आपल्या मुलाचे बोलणे ऐकून त्यांच्या हृदयाला सुख मिळाले. जरी अमित अजूनही त्या मुलीच्या निरागसपणाच्या वर्तुळातून बाहेर निघू शकत नव्हता. तो नेहमी विचार करत असे की तो कधीच श्रुतीपेक्षा जास्त कोणाला पसंत करू शकणार नाही. पण एका क्षणासाठी त्याच्या हृदयात बदलले होते. कदाचित श्रुती नेहमी त्याच्यासाठी पहिली निवड राहील आणि यात काही शंका नव्हती की तो तिच्यावर खूप प्रेम करतो. पण रोजच्या भांडणांनी त्याला थकवले होते, तरीही तो तिच्यावर प्रेम करतो. आणि आता प्रियापासून स्वतःला वाचवणे हेही एक कठीण काम होते. श्रुती फक्त आपल्या खोलीत बंद होती. रडून रडून तिने स्वतःला त्रास दिला होता. तिने आपल्या आईशी बोलणे केले होते आणि त्यांचा एकच सल्ला होता की ती सर्व सोडून परत यावी. पण ती अमितला त्याच्या आईच्या दयेवर सोडून परत जाऊ शकत नव्हती. तिला माहीत होते की त्याची आई आधीच अमितला श्रुतीपासून हिरावून घेऊ इच्छिते. जर ती त्याला सोडून कायमची गेली तर कदाचित अमित कधीच तिचा होऊ शकणार नाही. तिने ठरवले होते की तिला कोणत्याही परिस्थितीत इथेच राहून आपल्या हिस्सेची लढाई लढावी लागेल. अमित परत आला, पण श्रुतीने त्याला पूर्णपणे दुर्लक्षित केले. ती त्याच्याशी कोणतेही बोलणे करू इच्छित नव्हती. ती इच्छित होती की या सर्वानंतर अमितला समजले पाहिजे की तो श्रुतीबरोबर अन्याय करत आहे आणि तिच्या प्रेमाला सोडून तिला फसवत आहे. अमितने तिची शांतता आणि नाराजी अनुभवली होती, पण त्याने तिला मनवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याला माहीत होते की तो प्रयत्न केला तरीही श्रुतीला कधीच मनवू शकणार नाही, म्हणून त्याने हा प्रयत्नच सोडला होता. सध्या तर त्याच्या हृदय आणि मनावर प्रियाची प्रतिमा इतकी हावी झाली होती की तो स्वतःही अस्वस्थ होता. तो इच्छित नव्हता की त्याच्या चेहऱ्याच्या कोणत्याही भावाने श्रुतीला हे समजावे की त्या मुलीला भेटल्यानंतर तो अत्यंत आनंदी आणि समाधानी आहे. तो फक्त हे इच्छित होता की श्रुतीला हे वाटले पाहिजे की तो हे नाते फक्त मजबुरीत निभावत आहे आणि फक्त आपल्या वारसासाठी हे सर्व करत आहे. कुठेतरी त्याच्या चेहऱ्याला पाहून श्रुतीला समाधान झाले होते की ती कधीच त्याचं हृदय आणि मनातून बाहेर पडू शकत नाही. पण तरीही तिने प्रत्येक शक्य प्रयत्न केले की अमितला या गोष्टीपासून रोखता येईल. त्या लोकांच्या घरातून निघून गेल्यानंतर प्रियाच्या मामी तर आनंदाने फुलून गेल्या होत्या. त्यांचा आनंद आणि उबदारपणाला पाहून प्रियाही हसत होती. अरे प्रिया, तू खूप भाग्यवान आहेस. जर तुला इतका मोठा पोलीस अधिकारी मिळत आहे, इतके श्रीमंत लोक, तू कधी इतकी संपत्ती आपल्या आयुष्यात पाहिली नसेल. जेव्हा हे नाते त्यांच्या घरात आले होते तेव्हा त्यांची पहिली निवड हीच होती की ते आपल्या मुलीचे लग्न आधी करतील. पण जेव्हा त्यांना हे समजले की मुलगा आधीच लग्न केलेला आहे तेव्हा त्यांनी प्रियाची निवड केली. सरिता देवीने त्यांना मोठ्या रकमेचीही ऑफर केली होती आणि प्रियाच्या मामीला यापेक्षा अधिक काय हवे होते. समाजात त्यांची वाहवा होत होती की त्या एका अनाथ मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला चांगल्या घराण्यात पाठवत आहेत आणि पैसेही मिळत आहेत. आता त्यांनी प्रियाच्या हृदयात भ्रम भरायला सुरुवात केली, जेणेकरून तीही त्या मुलात रस घेईल आणि त्याला आपल्यासाठी सर्वोत्तम निवड समजेल. प्रत्येक मुलीप्रमाणे तिनेही आपल्या हृदयाच्या ठोक्यात अमितचा चेहरा बसवला आणि त्याच्याबरोबर नव्या स्वप्नांना विणायला सुरुवात केली. आपल्या आयुष्यातील या सुंदर क्षणांना पूर्णपणे अनुभवत ती आपल्या प्रत्येक स्वप्नात अमितला पाहू लागली. आधी या घरात राहून तिच्याबरोबर अनेक अन्याय झाले होते, पण आता तिला जे काही मिळाले होते त्याने त्या सर्व अन्यायांना विसरून या लोकांना माफ केले होते. आणि ती फक्त याचीच वाट पाहत होती की कधी अमित आणि ती एक होतील आणि ती आपल्या नव्या घरात जाईल, जिथे ढेर सारे सुख तिची वाट पाहत आहेत. पण कदाचित तिला हे माहीत नव्हते की ज्या सुंदर स्वप्नांना मोजून ती आपल्या नव्या प्रवासाची तयारी करत आहे तिथे आधीच तिच्या या स्वप्नांना तोडण्याची व्यवस्था झाली आहे. सरिता देवीने फक्त श्रुतीला जळवण्यासाठी प्रियाबरोबर आपल्या पसंतीची खरेदी केली. महाग दागिने बनवले, शानदार कपडे खरेदी केले आणि पूर्ण तयारी बरोबर
सरिता देवीने त्या दिवशी अमितला लग्नासाठी तयार होण्यास सांगून इतर तयारींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अमित इच्छित होता की श्रुतीही त्याच्याबरोबर जावी, पण श्रुती तर त्या दिवसापासून आपल्या खोलीतून बाहेरच आली नव्हती. त्या क्षणी तिच्या हृदयावर वार होत होते. तिची स्वप्ने एका कमकुवत काचासारखी तुटून तिच्या आत्म्याला टोचत होती, ज्यांची वेदना तिच्या प्रत्येक रोमात दिसत होती. निश्चितच विवाह एक पवित्र नातं आहे आणि वरून पुरुषाला ही परवानगी आहे की तो दुसरे लग्न करू शकतो. पण एका स्त्रीची सर्वात मोठी कमजोरी ही असते की ती आपल्या आवडलेल्या पुरुषाला इतर कोणाबरोबर वाटू शकत नाही. जिथे एकीकडे अमित दगडासारख्या भावनांसह तयार होत होता, तिथे त्याच्या हृदयातही एक हलकी इच्छा जागृत होत होती की कधी ती निरागस मुलगी प्रिया त्याच्या आयुष्यात येईल आणि तो पूर्णपणे तिच्यावर हावी होईल. त्या क्षणीही जेव्हा त्याने स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू पसरलं. दरवाजात उभी श्रुतीने त्याच्या डोळ्यात लपलेले भाव ओळखले होते. अमितने तिच्याकडे पाहिले आणि एका क्षणासाठी त्याला श्रुतीवर खूप दया आली. तो हळूहळू तिच्याकडे सरकला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. श्रुती फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती. कोणीही तुझ्यापेक्षा अधिक प्रिय नाही. श्रुती, माझी मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. श्रुतीने त्याचा हात झटकून म्हणाली की मी या दिलासांच्या फसवणुकीत राहिले आहे. अमित, मला आता आणखी कोणताही दिलासा देऊ नकोस. हे म्हणून ती बिछाण्यावर बसली. अमितने तिच्या अश्रूंनी ओला चेहरा पाहिला आणि मऊ आवाजात बोलला की या कामाला नकार देण्याव्यतिरिक्त माझ्यावर जी काही अट लावशील मी ती मान्य करेन. फक्त एकदा मला आजमावून तर पहा. जेवढी ही सौंदर्य प्रियात आहे, पण हे सत्य होते की श्रुती त्याच्या आयुष्यात येणारी पहिली स्त्री होती आणि तो चांगले जाणतो की त्यांच्यात न्याय कसा करावा. श्रुतीने आपल्या मजबूत नजरांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली की ठीक आहे, तू जा. त्यानंतर जे होईल मी पाहीन. श्रुतीच्या तोंडून जाण्याची परवानगी ऐकताच तो कोणतेही इतर बोलणे न करता खोलीतून बाहेर निघाला. त्याच्या विवाहात खूप कमी लोकांना बोलवले होते, फक्त काही खास नातेवाईक आणि मित्र. 2 गाड्यात छोटीशी वारात घेऊन तो प्रियाच्या घराकडे निघाला होता. प्रिया पार्लरमधून तयार होऊन आली होती. आपल्या आयुष्यात पहिल्यांदा तिने मेकअप केला होता आणि त्याच्या प्रभावाने ती इतकी सुंदर दिसत होती की कितीही वेळ ती स्वतःला आरशात निहाळत राहिली. आपल्या हातावर अमितचे नाव पाहून तिच्या चेहऱ्यावर लाजाळू हसू पसरले. आजूबाजूच्या सर्व मुली प्रियाच्या नशिबावर अभिमान करत होत्या. नवरीच्या वेशात भारी दागिने आणि गडद मेकअपमुळे तिच्या चेहऱ्याचे रूप पूर्णपणे बदलले होते. तिच्या भरदार शरीराबरोबर ती इतकी सुंदर दिसत होती की पाहणारे विश्वासाने म्हणत होते की ती अमितला वेडा करेल. काही वेळाने वरात पोहोचली आणि विवाहाच्या विधींचा प्रारंभ झाला. प्रियाच्या चेहऱ्यावर घुंगट टाकला गेला आणि तिला साधेपणाने सजलेल्या मंडपात नेले गेले, जिथे अमित आपल्या प्रभावशाली आणि आकर्षक व्यक्तिमत्वासह उपस्थित होता. प्रियाच्या येताच लग्नाच्या आवाजा उंचावल्या आणि पंडितजींनी योग्य विवाह वाचायला सुरुवात केली. याप्रमाणे ते धर्मानुसार एकमेकांचे हकदार झाले. सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादासह ती त्या घरातून विदा झाली. गाडीच्या काचेतून बघताना अनेक वेळा अमितने प्रियाच्या सुंदर रूपाला पाहिले होते. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. तिचे सौंदर्य आधीपेक्षा काही अधिक उमलले होते आणि अमितसाठी आता एका क्षणाचाही संयम करणं कठीण होत होते आणि तो इच्छित होता की लवकरात लवकर तिला आपल्या बाहुपाशात भरावे आणि जगापासून बेखबर व्हावे. घरात पोहोचल्यावर कोणताही खास स्वागत किंवा विधी केली गेली नाही. एक खोली आधीच अमित आणि श्रुतीची होती, दुसरी प्रियासाठी निश्चित केली गेली. वरात घरात पोहोचल्यावरही श्रुतीने एकदाही बाहेर येऊन पाहण्याचा त्रास घेतला नव्हता. सरिता देवीने नोकराणीमार्फत प्रियाला तिच्या खोलीत पाठवले. प्रिया हे पाहून आश्चर्यचकित झाली की खोलीत कोणत्याही प्रकारची सजावट केली गेली नव्हती, पण तरीही ही खोली तिच्यासाठी अत्यंत मौल्यवान होती. ती बिछाण्यावर बसून येणाऱ्या क्षणांची उतावीळपणे वाट पाहू लागली. येणाऱ्या वेळाची अस्वस्थता तिच्या हृदयाला वेगाने धडकावत होती. तिच्या हाताच्या तळहात सतत घामाने ओले होत होते. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला. अमित आत आला. आत येताच त्याने प्रियावर एक नजर टाकली आणि अमितच्या चेहऱ्यावर हसू पसरले.
त्याचे हसणे पाहून प्रियाने लाजून नजर खाली घेतली. जेव्हा तिच्या नजरा अमितशी टक्करल्या तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अनेक रंग विखुरले. तो बिछाण्यावर तिच्या अगदी समोर येऊन बसला. कोपऱ्याच्या आधाराने तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता, ज्यात प्रत्येक भावात प्रेम लपलेले होते. ओठांच्या खाली सजलेला तीळ पहिल्या नजरातच अमितला आपल्याकडे आकर्षित केला होता. अमितने हळूवार हात पुढे केला आणि त्या तिळाला स्पर्श केला, ज्यावर प्रिया आणखी सिमटली. मी विचारही केला नव्हता की तू इतकी सुंदर असशील. अमितच्या खोल आवाजाने प्रियाला मजबूर केले की ती नजर उचलून त्याला पाहावी. तिच्या हृदयाच्या धडकना वेगवान होत होत्या. ती स्वतः समजू शकत नव्हती की काय उत्तर द्यावे. फक्त एक हलकं हसू देऊन तिने पुन्हा पापण्याखाली घेतल्या. अमितने खिशातून एक छोटीशी भेटवस्तू काढली आणि तिच्याकडे पुढे केली. प्रियाने संकोचाने भेटवस्तू घेतली आणि मऊपणे आपल्या मुठीत दाबली. आज आपली पहिली रात्र आहे. या प्रसंगी तुला काही खास अनुभव होत असेलच ना? अमितने रसाने विचारले. त्याचे बोलणे ऐकून प्रिया आणखी लाजली. तो व्यक्ती अत्यंत आकर्षक आणि हृदय लुभावणारा होता. मी तुला कसा वाटतो? त्याने प्रियाचा हात धरून मऊपणे विचारले. प्रियाच्या बोटांची थरथर तिची आंतरिक स्थिती जाहीर करत होती. हो. ती थांबली. मग हळूवार बोलली, तुम्ही खूप सुंदर आहात. तिच्या आवाजात निरागसपणा ऐकून अमितच्या चेहऱ्यावर आनंदाची लहेर दौडली. त्याच्या डोळ्यात आपल्यासाठी प्रेमाचे भाव स्पष्ट झळकू लागले. तो थोडासा पुढे सरकला, जणू आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवू इच्छितो. पण अचानक खोलीच्या दरवाजावर जोरदार ठोका झाला. प्रिया दचकली. तिने भीतीच्या नजरांनी दरवाजाकडे पाहिले. अमितच्या चेहऱ्यावरही अस्वस्थता पसरली. जेव्हा त्याने दरवाजा उघडला, समोर उभी श्रुती पाहून तो स्तब्ध झाला. तो दरवाजा बंद करून बाहेर जाणारच होता की श्रुतीने त्याला एका बाजूला ढकलून आत पाऊल टाकले. तिच्या नजरा प्रियावर टिकल्या होत्या. एका क्षणासाठी ती थांबली, जणू तिच्या अपेक्षेच्या उलट काही वेगळे दृश्य समोर आले असावे. जिथे तिने विचार केला होता की काही वयस्कर स्त्री असेल, तिथे एक खूप निरागस, खूप साधी 22 वर्षांची मुलगी उभी होती आणि तिच्या डोळ्यातून निरागसपणा स्पष्ट टपकत होता. श्रुतीचे हृदय आतून जळू लागले. तू इथे अशी सिमटून कोणाची वाट पाहत आहेस? प्रिया घाबरली. तिला काही समजत नव्हते की ही स्त्री कोण आहे आणि ही इतक्या रागाने बोलत का आहे. ती मदत मागणाऱ्या नजरांनी अमितकडे पाहू लागली, जो स्वतःही श्रुतीसमोर शांत उभा होता. श्रुतीने बोट उचलून प्रियाकडे इशारा केला आणि कठोर आवाजात म्हणाली की मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगते. अमित फक्त माझा आहे. मी याची पहिली पत्नी आहे आणि तू नेहमी फक्त दुसरी राहशील, समजलीस? प्रिया भीतीने अमितकडे पाहू लागली, जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली असावी. ती तुटून गेली. हा व्यक्ती ज्याने नुकतेच काही क्षणांपूर्वी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली होती, पहिल्या रात्रीची भेटवस्तू दिली होती, प्रेमाच्या गोष्टी केल्या होत्या, तो आधीच इतर कोणाचा होता. श्रुती, चल बाहेर जाऊन बोलू, अमितने तिच्या जवळ येऊन मऊपणे सांगितले. पण श्रुतीने वेगाने चालत प्रियाला एकदा पुन्हा घुरले आणि खोलीतून बाहेर निघून गेली. अमित तिच्या मागे धावला. ही काय पद्धत आहे श्रुती? आज आमची पहिली रात्र आहे आणि तू? मला आश्चर्य होत आहे अमित. श्रुतीच्या आवाजात थरथरत होती. मला वेदनेत सोडून तू त्या मुलीबरोबर पहिली रात्र साजरी करत आहेस? अमितने रागाने तिचा हात धरला. मी हे सर्व आवडीने करत नाही. वेळाची मजबुरी आहे. आता तुला आपल्या खोलीत जावेच लागेल. श्रुतीच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले. नाही अमित, मी माझ्या खोलीत जाणार नाही. आजची रात्र तू माझ्याबरोबर राहशील. अमित, ही माझी अट आहे. श्रुतीच्या आवाजात ठाम निर्णयाची कठोरता होती. अमितने अविश्वासाने तिच्याकडे पाहिले, जणू त्याला समजलेच नाही की ती काय बोलत आहे. वेडी झालीस का श्रुती? आज तिची पहिली रात्र आहे. ती काय विचार करेल? मला काही फरक पडत नाही की ती काय विचार करते अमित. श्रुतीचा आवाज थरथरत होता, पण त्यात भावनांचे वादळ चालले होते. मला फक्त तू हवा आहेस, फक्त तू. अमितला जाणवले की तो तिला नियंत्रणात ठेवू शकणार नाही. शेवटी हृदयावर दगड ठेवून त्याने तिच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या मनात काही वेगळेच चालले होते. उदासीनतेने तो श्रुतीच्या खोलीत प्रवेश करताच श्रुती लगेच त्याच्याशी लिपटली.
पण अमितच्या आत फक्त चिडचिडच होती. श्रुती त्याच्या जवळ येत होती, पण त्याचे मन अजूनही प्रियामध्ये अडकले होते. तो तिला मिळवू इच्छित होता, तिला आपल्या बाहुपाशात घेऊ इच्छित होता. पण विचारांना झटकून त्याने स्वतःला श्रुतीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि तो यात यशस्वी झाला. दोघांच्या धडकना वेगवान झाल्या होत्या. दुसऱ्या खोलीत प्रिया दरवाजापासून त्यांचे मंद आवाज ऐकून परत आली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू बेकाबू होऊन वाहू लागले होते. तिच्या मनाने इच्छा केली की ती बाहेर जाऊन सर्वांसमोर ओरडून प्रश्न विचारावी, पण लज्जेने तिचे ओठ बंद झाले होते. तिच्या शरीराच्या प्रत्येक तंतूत जणू वेदना पसरली होती. ही रात्र प्रत्येक मुलीसाठी खास असते, पण तिची पहिली रात्र कोणाच्या तरी अहंकाराच्या भेटीला चढली होती. अमितने दिलेली चमकणारी हिऱ्याची अंगठी तिने आपल्या बोटात सजवली होती, पण त्याच्या स्पर्शाची इच्छा, त्याच्या जवळकीचे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले होते. तिला विश्वास बसत नव्हता की तिच्याशी इतका मोठा विश्वासघात कसा होऊ शकतो. जर तिला आधीच माहीत असते की अमित आधीच विवाहित आहे, तर कदाचित तिने या नात्यासाठी कधीच होकार दिला नसता. दुसऱ्या सकाळी ती शांतपणे तयार होऊन बाहेर आली. आता हे तिचे घर होते आणि या घराशी तिचे नाते जुळले होते. नाश्त्याच्या टेबलावर अमित आणि श्रुती दोघेही उपस्थित होते. सरिता देवी नेहमीप्रमाणे श्रुतीवर प्रेमाचा वर्षाव करत होत्या, तर श्रुती प्रियाच्या उपस्थितीने स्पष्टपणे नाराज होती. अमित पूर्णपणे बेफिकीर वागत होता. श्रुती अमितच्या हाताला लिपटून बसली होती, जणू आपल्या अस्तित्वाचा जाहीरनामा करत होती. नाश्त्यानंतर सर्वजण उठले. अमितही बाहेर निघून गेला. तेव्हा श्रुतीने रागाने प्रियाला घूरले आणि तिच्या जवळ आली. आत्तापर्यंत तुला समजलेच असेल की या घरात आणि अमितच्या आयुष्यात माझी काय किंमत आहे. तुला फक्त एका उद्देशासाठी इथे आणले आहे, वारस निर्माण करण्यासाठी. प्रिया थरथरली. ती शांतपणे श्रुतीकडे पाहत राहिली, जणू कोणीतरी अनोळखी व्यक्तीने तिच्या आत्म्याला चिरले होते. मला याने काही फरक पडत नाही की तुम्ही त्याची आधीची पत्नी आहात किंवा त्याच्या आयुष्यात तुमची काय किंमत आहे, तिने भरलेल्या आवाजात प्रथमच उत्तर दिले. प्रियाच्या डोळ्यातून श्रुतीला अंदाज आला की कदाचित ती या सत्यापासून अनभिन्न होती. हे जाणून तिला आतून समाधान मिळाले, कारण तिला माहीत होते की अशा मुली कधीच आपल्या हक्कासाठी आवाज उचलत नाही आणि शांतपणे सहन करतात. तुला नेहमी असंच बेफिकीर राहावे लागेल. लक्षात ठेव, तुझी इथे एकच किंमत आहे, वारस देणं. विषारी नजरांनी तिला घुरत ती मागे वळली, तर प्रिया डोळे पुसत आपल्या खोलीत जाऊन लपली. ती दिवसभर आपल्या खोलीत बंद राहिली. कोणाशी बोलण्याचा किंवा बाहेर येण्याचा कोणताही इरादा नव्हता. दुपारी सरिता देवीने नोकराणीमार्फत संदेश पाठवला, तेव्हा ती नाईलाजाने बाहेर आली. लॉनमध्ये सरिता देवी तिची वाट पाहत होत्या. ती उदासीनतेने त्यांच्या जवळ जाऊन बसली. मला अंदाज येतोय की तुझी रात्र कशी गेली असेल. सरिता देवीने खोल नजरांनी तिला पाहिले. जसे तुला माहीत आहे, अमित हा श्रुतीचाही नवरा आहे, पण तुला स्वतःला त्याला आपल्या ताब्यात घ्यावे लागेल. अशा प्रकारे खोलीत लपून बसून काही मिळणार नाही. प्रियाच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. तिने भीतीने सरिता देवींकडे पाहिले. हा तो नवरा नव्हता ज्याचे स्वप्न डोळ्यात सजवून ती इथे आली होती. ज्या किमतीने तिला या घरात आणले गेले होते ती चांगली जाणत होती. तरीही तिला अशा अपेक्षा का लावल्या जात होत्या? नशिबाला आपले कौशल्य समज किंवा परिस्थितीने दिलेली संधी. सरिता देवीने तिच्याकडे झुकून हळूवार सांगितले, श्रुती एका आठवड्यासाठी आपल्या माहेरी जाणार आहे. तिच्या आईची तब्येत ठीक नाही. ही बातमी ही प्रियाला कोणताही आनंद देऊ शकली नाही. तिला या घरात आपले स्थान एका अनोळखी गोष्टीसारखे वाटत होते. सरिता देवीचे शेवटचे शब्द तिच्या हृदयात उतरले. अमित तुझे नशीब आहे आणि तुला नियतीने दिले आहे. त्याच्या हृदयात आपले स्थान बनव. सरिता देवी इच्छित होत्या की प्रिया अमितच्या जवळ यावी आणि अमित श्रुतीपासून पूर्णपणे वेगळा व्हावा. त्यांनी अमितच्या डोळ्यात प्रियासाठी मऊपणा पाहिला होता. त्यांच्या बोलण्यानंतर ती आपल्या खोलीत परत आली. तिने मागील रात्रीच पाहिले होते की अमितला काही काळासाठी ती आवडली होती, पण तिला हेही माहीत होते की जरी अमित तिला आवडू लागला असला तरी त्याच्या हृदयावर अजूनही श्रुतीच्या भावनांचा राज आहे आणि तो कधीच तिला श्रुतीपेक्षा अधिक प्राधान्य देणार नाही. याच विचारात संध्याकाळ झाली. नोकरानीने जेवण तिच्या खोलीत ठेवून निघून गेली. माहेराहून कोणीही तिच्याशी भेटायला आले नव्हते. ते इतक्या लवकर तिच्यापासून कंटाळले होते का? हे विचार तिला खोल दुखवत होते.
जेवणानंतर ती झोपण्यासाठी आडवी झाली. झोप तिच्या डोळ्यांपासून खूप दूर होती, पण तरीही ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. संपूर्ण दिवस ती आपल्या मामा मामी आणि चुलत बहिणींना आठवत होती. त्यांनी तिला एका क्षणासाठी आठवले नाही का? तिने त्यांच्याबरोबर किती लांब वेळ घालवला होता. याच विचारात तिचे डोळे जड होऊ लागले. संपूर्ण दिवसाच्या मानसिक थकव्यानंतर आता ती कोणत्याही परिस्थितीत झोपू इच्छित होती. ती अजून पूर्णपणे झोपली नव्हती की तिला आपल्या चेहऱ्यावर कोणाच्या तरी नजरांचा अनुभव झाला. तिने हळूवार डोळे उघडले तेव्हा पाहिले की अमित अगदी जवळ बसून तिला न्याहाळत होता. प्रियाला वाटले की जणू ती स्वप्न पाहत आहे. तिने पूर्ण डोळे उघडून अमितकडे पाहिले आणि एका झटक्याने उठून बसली. तिचे हृदय वेगाने धडकू लागले. अमितच्या खोल नजरात एक विचित्र आकर्षण होते. तुम्ही इथे? अमितला पाहून प्रियाच्या आवाजात आश्चर्य आणि अविश्वास होता. तुझ्याबरोबर रात्र घालवायला आलो आहे. त्याच्या बोलण्याने प्रियाला आपले अस्तित्व निरुपयोगी वाटले. तिची फक्त इतकीच किंमत होती की अमित फक्त तिच्याबरोबर रात्र घालवायला येईल आणि मग आपल्या पत्नीच्या बाहुपाशात परत जाईल. तुम्ही फक्त रात्र घालवायला आला आहात? तिने पुन्हा प्रश्न विचारला. अमितचा आवाज मऊ आणि गंभीर होता. नवरा आहे तुझा, मग तुझ्यासोबत रात्र घालवू शकत नाही का? प्रियाचे हृदय या कटू सत्याने थंड पडले. मला माहीत नव्हते की तुम्ही मला फक्त या उद्देशाने या घरात आणले आहे की तुम्हाला वारस मिळावा आणि मग माझ्यापासून मुक्त व्हावे. माझी तुमच्या आयुष्यात फक्त इतकीच किंमत आहे. मी चांगले समजले आहे. मी अमितपासून दूर झाली आणि त्याच्या डोळ्यात डोकावून बोलली. तिचे हावभाव अमितला अजिबात आवडले नाही. तो आधीच श्रुतीच्या अशा वागण्याने त्रस्त होता. आता प्रिया ही तोच मार्ग अवलंबत होती. वेडी होऊ नकोस प्रिया. मी तुझा नवरा आहे. तू माझी पत्नी आहेस. आपल्यात जे काही आहे ते योग्य आहे, मग वारसासाठीच असो. अमितने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती आणखी भडकली. मग ही गोष्ट तुम्ही तुमच्या पहिल्या पत्नीला समजावली पाहिजे होती, जी लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्हाला खेचून आपल्या बाहुपाशात घेऊन गेली. हा अन्याय नाही का? प्रिया वेदनेने फुटली. अमितने चिडून तिचा मनगट धरला आणि तिला आपल्याकडे खेचले. ही तुझ्यासाठी कोणती नवीन गोष्ट नाही. तुला कोणताही विश्वासघात झाला नाही. तुला आधीपासूनच माहीत होते की ज्याच्याशी तुझे लग्न होत आहे तो आधीच विवाहित आहे आणि तुझ्या मामीने तुझ्या लग्नाच्या बदल्यात आमच्याकडून मोठी रक्कमही घेतली होती. अमित आता रागात होता. त्याला प्रियाच्या या वागण्याची अपेक्षा नव्हती. खोटे, पूर्णपणे खोटे बोलत आहात तुम्ही. प्रियाला विश्वासच बसत नव्हता की तिची मामी इतकी खालच्या पातळीला जाऊ शकते की तिला पैशांच्या बदल्यात कोणाच्या हवाली करे. जर तुला विश्वास बसत नसेल तर जा आणि आपल्या मामा मामींकडे विचार. मला माहीत नाही की तुला सत्यापासून अनभिन्न ठेवले गेले होते की तू निरागस बनण्याचा प्रयत्न करत आहेस. अमित आता भडकू लागला होता. तो प्रियाच्या बाहुपाशात सुख शोधत होता. तिला आपल्या ताब्यात घेऊ इच्छित होता, पण इथे फक्त वादविवाद होत होता. प्रिया फक्त त्याला अविश्वासाने पाहत होती. आता अचानक अमितने तिच्या हातावर आपले हात ठेवले. तो हळूहळू तिला आपल्या जवळ घेत होता, पण प्रियाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. ती थंड निर्जन त्याच्या बाहुपाशात पडली होती. अमितने नाराजीने तिच्याकडे पाहिले. ती त्याचे भाव का समजू शकत नव्हती. तू माझ्या जवळ येऊ इच्छित नाहीस का? त्याने तिच्या डोळ्यात डोकावून विचारले आणि प्रियाने नकारार्थी मान हलवली. ती या विचारात होती की या व्यक्तीच्या हातात स्वतःला सोपवू इच्छित नाही. अमितला या वागण्याची अपेक्षा नव्हती. तो रागाने तिला घुरत खोलीतून बाहेर निघून गेला. आपल्या सन्मानाला ठेच पोहोचल्यानंतर तो आता कधीच तिच्याकडून आपल्या हक्काची मागणी करू इच्छित नव्हता. प्रियाला खात्री झाली होती की ती या घरात फक्त वारस निर्माण करण्यासाठी आणली गेली आहे. जर ती आई बनली तरी कदाचित तिच्याकडून मूल हिसकावून तिला या घरातून कायमचे बाहेर काढले जाईल. अमित आधीच श्रुतीच्या उपस्थितीने गुदमरत होता. आता प्रियानेही त्याला आपल्या जवळ येऊ दिले नव्हते. सरिता देवी सतत त्याच्यावर दबाव टाकत होता की तो प्रियाशी आपले नाते पूर्णपणे स्वीकारावे. त्या दिवशी अमित पोलीस ठाण्यात होता जेव्हा निरीक्षक गौतमने येऊन सांगितले की एक आपत्कालीन फोन आला आहे, ज्यामध्ये एका मुलीने सांगितले की तिला जबरदस्तीने एका घरात कैद करून ठेवले आहे आणि ती पोलिसांची मदत मागत आहे. कोण? तू पत्ता नोंदवला का? अमितने विचारले. निरीक्षक गौतम यांनी संकोचात सांगितले की हो सर. त्या मुलीने जे नाव आणि पत्ता सांगितला तो तुमच्या घराचा आहे.
आणि तिने आपले नाव प्रिया शर्मा आणि वडिलांचे नाव रमेश शर्मा सांगितले आहे. तिने सांगितले आहे की तिला जबरदस्तीने कैद केले आहे आणि तिच्यावर अत्याचार होत आहे. हे ऐकून अमितचा चेहरा रागाने लाल झाला. त्याला विश्वासच बसला नाही की प्रिया इतक्या मोठ्या हद्दीपर्यंत जाऊ शकते. त्याने तर तिला वेळ दिला होता की ती या नात्याला स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करू शकेल, पण त्याच्या बदल्यात त्याला हे मिळाले. राग आणि वेदनेने भरलेला अमित वेगाने गाडी घेऊन घराकडे निघाला. त्याचे मन सळत होते. घरी पोहोचताच तो थेट प्रियाच्या खोलीत गेला. प्रिया आरशासमोर उभी शांतपणे तयार होत होती. तिने नोकरानीकडून फोन घेऊन पोलिसांना फोन केला होता आणि आता ती वाट पाहत होती की पोलीस कधी येणार. पण जेव्हा तिने रागाने भरलेल्या अमितला आपल्या खोलीत प्रवेश करताना पाहिले तेव्हा तिचे हृदय वेगाने धडकू लागले. अमितने पुढे होऊन तिचा मनगट पकडला आणि तिला आपल्या जवळ खेचले. इतकी हिंमत की तू पोलिसात माझ्या विरुद्ध तक्रार करशील? प्रिया भीतीने थरथरली. आज मी तुला या नात्याची खरी वास्तविकता दाखवतो, असे म्हणत अमितने तिला खोलीतून बाहेर खेचले आणि जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवले. सरिता देवी आपल्या खोलीत होत्या, त्यामुळे साऱ्या परिस्थितीपासून त्या अनभिन्न होत्या. सोडा मला अमित, तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? प्रिया भीतीने कापत होती. तिने विचारही केला नव्हता की अमितला तिच्या कृतीचा पत्ता लागेल. अमित तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला. वाटेत त्याने एकही शब्द उच्चारला नाही. तुम्ही मला इथे का आणले आहे? प्रियाने हिंमत गोळा करून विचारले. अमितने तिला आणखी जवळ खेचले. आज मी तुला या नात्याची किंमत समजावून सांगतो, असे म्हणत त्याने प्रियाला ढकलून बिछाण्यावर पाडले. तो पूर्ण ताकदीने प्रियावर हावी झाला होता. आधी तो तिला प्रेमाने स्वीकारू इच्छित होता, पण आज त्याच्या संयमाची मर्यादा संपली होती. अमित, कृपा करून मला माफ करा, प्रिया गयावया करू लागली. पण अमितला आता कोणतीही पर्वा नव्हती. तो आपला हक्क कोणत्याही परिस्थितीत मिळवू इच्छित होता. त्या दिवशी प्रियाला जाणवले की ती अमित समोर काहीच नाही. मानो किंवा न मानो, अमित प्रत्येक प्रकारे तिच्यावर हावी झाला होता. दुसऱ्या दिवशी अमितने निर्णय घेतला की प्रिया आता याच फ्लॅटमध्ये राहील, तर श्रुती त्या घरात राहील. त्याला वाटले की तो दोघींना एकत्र ठेवून कधीच न्याय करू शकणार नाही आणि प्रियावर तर तो हद्दपर्यंत रागवला होता. पुढील 15 दिवस प्रिया त्या फ्लॅटमध्येच राहिली. अमितने तिचे सर्व सामान तिथे आणले आणि स्पष्टपणे सांगितले की आता प्रत्येक रात्र तो तिच्याबरोबर आहे. हळूहळू त्यांच्यातील अंतर कमी होत गेले, पण तरीही प्रियाला असेच वाटत होते की अमित तिला फक्त आपल्या इच्छेसाठी वापरत आहे आणि जेव्हा त्याचा वारस येईल तेव्हा तो तिला कायमचे सोडून जाईल. आणि मग तिला समजले की ती आई होणार आहे. जेव्हा तिने गर्भधारणा चाचणी पट्टी हातात घेतली आणि त्यावर नजर टाकली तेव्हा एक अनोळखी भीती, अस्वस्थता आणि डोळ्यात ओलावा येऊन गेला. जेव्हा ती बाहेर आली तेव्हा अमितने प्रश्नार्थक नजरांनी तिला पाहिले. प्रियाने नजर खाली घेतली. तिच्या चेहऱ्यावरील बदलते रंग अमितला सर्व काही समजावून गेले. ती आई होणार होती. दुसऱ्याच दिवशी अमित तिला घेऊन सरिता देवींसमोर उभा राहिला. ही बातमी ऐकून जिथे श्रुतीच्या हृदयात पुन्हा एकदा अपूर्णतेची आणि कमतरतेची जखम ताजी झाली होती, तिथे सरिता देवी आनंदाने उन्मळून पडल्या. त्यांनी हट्ट धरला की अमित आणि प्रिया आता त्यांच्याबरोबर घरात राहतील, पण अमितने नकार दिला. प्रियाने लाख प्रयत्न केले की ती अमितशी हृदयाने जोडली जाऊ नये, पण अमितचे प्रेम, त्याचा स्पर्श, त्याची प्रामाणिकता या सर्वांनी प्रियाच्या हृदयावर असा प्रभाव टाकला की ती न कळत अमितच्या प्रेमात बांधली गेली. अमितची जवळीक तिला सुख देत होती आणि आता आई होण्याचा अनुभव तिला पूर्ण करत होता. प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर श्रुतीच्या हृदयात एक रिकामपण आणि खोलता वाढत होती. प्रियाचे परिपूर्ण अस्तित्व तिला जळजळ देत नव्हते, पण तरीही तिच्या आत एक अपूर्णतेची भावना करवट घेत होती. त्या दिवशी अमित शहराबाहेर होता. अचानक नोकराणीचा घाबरलेला फोन आला. छोटी मालकींची तब्येत खूप बिघडली आहे, ताबडतोब या. हे ऐकून अमितच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावेळी सरिता देवीही घरी उपस्थित नव्हत्या. काही समजत नव्हते, म्हणून अमितने तात्काळ श्रुतीला फोन केला. श्रुती, कृपा करून ताबडतोब जाऊन प्रियाला रुग्णालयात घेऊन जा. मी खूप दूर आहे, मी आता पोहोचू शकत नाही. फोन ऐकताच श्रुतीने कोणताही प्रश्न न विचारता फोन बंद केला आणि आपली सर्व नाराजी, सर्व वेदना मागे टाकून उभी राहिली.
त्या जीवाच्या रक्षणासाठी ज्याची कमतरता तिला आयुष्यभर जाणवणार होती. प्रिया वेदनेने तडफडत होती. खूप त्रासात तिने श्रुतीचा हात घट्ट पकडला. जणू तोच तिचा शेवटचा आधार आहे. श्रुती तिला तात्काळ रुग्णालयात घेऊन गेली, पण तोपर्यंत प्रियाची अवस्था खूप नाजूक झाली होती. काही वेळाने सरिता देवीही रुग्णालयात पोहोचल्या आणि सुमारे 2 तासांनी अमितही धावत तिथे आला. पण डॉक्टरांनी जी बातमी सांगितली ती सर्वांसाठी धक्कादायक होती. रुग्णाची अवस्था खूप नाजूक आहे. आम्हाला एकतर आईला वाचवावे लागेल किंवा बाळाला. दोघांना वाचवणे खूप कठीण आहे. जरी अशक्य नाही, पण धोका खूप जास्त आहे. डॉक्टरांचे बोलणे ऐकून अमितच्या हृदयाच्या धडकना थांबल्या होत्या. एकीकडे ती मुलगी होती जी आता तो स्वतःपासून वेगळी करण्याचा विचारही करू शकत नव्हता, आणि दुसरीकडे तो निरागस जीव ज्याची तो उतावीळपणे वाट पाहत होता. सरिता देवीची इच्छा होती की बाळाला वाचवावे, तर श्रुती शांतपणे अमितच्या निर्णयाची वाट पाहत होती. अमितने डॉक्टरांकडे पाहिले आणि कोणत्याही संकोचाशिवाय म्हणाला की डॉक्टर साहेब, माझ्या पत्नीला वाचवा. मला यावेळी तिची सर्वात जास्त गरज आहे. डॉक्टरांनी अमितच्या खांद्यावर सहानुभूतीने हात ठेवला आणि शस्त्रक्रियेसाठी आत गेले. अमित तिथेच खुर्चीवर बसला, एकटा तुटलेल्या माणसासारखा, शांत, विखुरलेला, आणि आपल्या देवासमोर हृदयातून प्रार्थना करू लागला. त्या दिवशी अमितच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. श्रुती शांतपणे त्याला पाहत होती आणि सरिता देवींना विश्वासच बसत नव्हता की इतक्या वर्षानंतर मिळालेला आनंद इतक्या लवकर त्यांच्यापासून हिसकावला जाणार होता. रक्ताचा पुरवठाही सोपा नव्हता, कारण प्रियाचा रक्तगट खूप दुर्मिळ होता, जो खूप कष्टाने मिळाला. त्या दिवशी अमितला खूप जाणवले की प्रिया त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे. तो नेहमी समजत होता की तो स्वतःला श्रुतीच्या प्रेमापासून कधीच मुक्त करू शकणार नाही. हे सत्य होते की आजही तो श्रुतीवर प्रचंड प्रेम करतो. श्रुतीची साथ त्याच्यासाठी सर्वात मोठा आधार होती. पण आता परिस्थिती बदलली होती. आता हे शक्य नव्हते की तो प्रियाला सोडू शकेल. तिचं दूर जाणं आता अमितसाठी श्वास रोखण्यासारखं होतं. आणि त्या दिवशी त्याने कोणाच्याही नाही तर फक्त प्रियाच्या आयुष्याची निवड केली. बऱ्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी जी बातमी सांगितली ती अमितसाठी विश्वास ठेवणे कठीण होते. अभिनंदन अमित साहेब, निश्चितच हा कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. आम्हाला आनंद आहे की केवळ तुमची पत्नी सुरक्षित नाही, तर तुमचा मुलगाही पूर्णपणे ठीक आहे. देवाने तुम्हाला मुलाच्या संपत्तीने नवाजले आहे. हे ऐकताच अमितच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. तो जितकेही आपल्या देवाचे आभार मानत होता ते कमीच होते. काही वेळाने प्रियाला शुद्ध आली. जेव्हा अमितने आपल्या मुलाला बाहुपाशात उचलले तेव्हा तो पुन्हा भावनांनी भरला. तो छोटासा जीव अमितचा हुबेहूब प्रतिमा होता. आपले छोटे छोटे डोळे उघडून तो आपल्या वडिलांकडे पाहत होता. अमितने बाळाला सरिता देवीकडे पुढे केले आणि स्वतः उठून खोलीतून बाहेर निघाला. नर्स प्रियाजवळ उभी हसत होती. तुम्ही खूप भाग्यवान आहात, नर्स म्हणाली. इतक्या वर्षानंतर बाळाची वाट पाहत असतानाही तुमच्या नवऱ्याने तुमच्या जीवाची निवड केली होती. प्रिया शांतपणे नर्सचे बोलणे ऐकत होती. तिला तो क्षण आठवला जेव्हा डॉक्टरांनी सांगितले होते की फक्त एक जीव वाचवता येईल. तेव्हा तिचे हृदय प्रचंड थरथरले होते. पण अमितच्या निर्णयाने तिला आश्चर्य वाटले होते. तिला खेद वाटला की तिच्या व्यक्तीवर नेहमी संशय घेत होती तीच व्यक्ती तिच्यासाठी प्रकाशाची किरण ठरली. अमित परत आला. त्याने प्रियाचा हात धरला आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. प्रियाने सुखाने डोळे मिटले. आज तिचे विश्व पूर्ण झाले होते. मला माफ करा अमित, मी जितके तुमचे हृदय दुखावले त्यासाठी. तिच्या डोळ्यात अश्रू चमकले. अमितने मऊपणे तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला की आपण जितके एकमेकांचे हृदय दुखावले, आज आपण तितकेच एकमेकांसाठी सुख बनलो आहोत. मला नको आहे की या सुंदर डोळ्यात पुन्हा कधी अश्रू दिसावेत. त्या क्षणी सरिता देवी बाळाला उचलून खोलीत प्रवेशला. अमितने त्यांना पाहिले आणि हळूवार बाहेर निघाला. श्रुती अजूनही बाहेर खुर्चीवर मान खाली घालून बसली होती. अमित तिच्या जवळ आला. तिचा हात धरून बोलला की आपल्या बाळाला पाहणार नाहीस का श्रुती? श्रुतीने ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिले. आपल्या अपूर्णतेची जाणीव घेऊ. ती कोणत्याही आनंदात अडथळा बनू इच्छित नव्हती. अमितने मऊपणे तिचा हात धरला आणि तिला आत नेले.
का कोण जाणे, आज ती संकोचात होती. सरिता देवीने हसत बाळाला श्रुतीच्या मांडीवर ठेवले. बाळाला पाहताच श्रुती रडू लागली. तिने बाळाचे कपाळ आपल्या कपाळाला लावले, प्रेमाने चुंबन घेतले. एक विचित्र सुख तिच्या हृदयात उतरू लागले. ती बराच वेळ त्या छोट्या जीवाला छातीशी लावून शांतपणे बसली. मग तिने बाळाला प्रियाकडे पुढे केले आणि मऊ आवाजात म्हणाली की खूप खूप अभिनंदन प्रिया, देवाने तुला आई होण्याचं सौभाग्य दिलं आहे. पण प्रियाने बाळाबरोबरच श्रुतीचा हातही धरला. हे अभिनंदन मला नाही, तुला आहे श्रुती. मी तर आधीच आई झाले होते, पण आज तू आई झालीस. हे बाळ तुझे आहे श्रुती. श्रुतीने आश्चर्याने प्रियाकडे पाहिले. ती मुलगी जी आज तिच्यासाठी कोणत्याही देवदूतापेक्षा कमी वाटत नव्हती. तिने अविश्वासाने अमितकडे पाहिले, ज्याने हसत होकारार्थी मान हलवली. प्रसूतीच्या काही दिवस आधी प्रियाने सांगितले होते की ती हे बाळ श्रुतीला देऊ इच्छिते, पण त्यावेळी श्रुतीला विश्वास बसला नव्हता. पण आज या वचनाच्या पूर्ततेने तिच्या हृदयाला असं सुख दिलं जो शब्दांच्या पलीकडचं होतं. त्या दिवशी श्रुती आणि सरिता देवी यांच्यातील जुने अंतरही मिटले. प्रियाने त्या छोट्या बाळाला पुन्हा एकदा छातीशी लावून प्रेम केलं आणि मग तिला श्रुतीच्या मांडीवर दिलं. खरंच ते बाळ खूप भाग्यवान होते, ज्याला एक नव्हे तर 2 आईंचे प्रेम मिळाले होते. अमितने आपले पूर्ण होणारे विश्व पाहिले आणि मग नजर फिरवली. तो इच्छित नव्हता की या सुखी आयुष्याला कोणाची नजर लागावी. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात कधीच कोणत्याही दुःखाने ठोठावले नाही. श्रुती आणि प्रिया आता एकाच घरात राहत होत्या. यश दोघींच्याही डोळ्यांचा तारा होता. तो बहुतांश वेळ आपल्या मोठ्या आई म्हणजे श्रुती बरोबर घालवत असे आणि आपल्या छोट्या आई प्रियाशी थोडा खोडकरपणा करत असे. प्रिया फक्त नाराजीने श्रुतीकडे पाहत आणि मग हसत असे, कारण तिला माहीत होते की श्रुती त्याला सर्वात जास्त लाड करते. पण तिला हेही माहीत होते की आता श्रुतीचे संपूर्ण विश्व यशात बसले आहे. आज ती स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान स्त्री समजत होती, जिला अमितसारखा नवरा, श्रुतीसारखी बहीण, सरिता देवींसारखी आई आणि यशसारख्या रोशन दीपाने देवाने तिची गोद भरली होती. यशच्या जन्मानंतर अमित, श्रुती आणि प्रिया यांच्या आयुष्यात एक नवी किरण आली होती. यश दोन्ही आईंचा डोळ्यांचा तारा होता. श्रुतीने यशला आपल्या आयुष्याचा उद्देश बनवले होते. तिची अपूर्णता आता पूर्ण झाली होती. ती यशच्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची काळजी घेत असे, जणू तो तिचंच मूल आहे. प्रिया जी आधी श्रुतीपासून असुरक्षित वाटत होती, ती आता तिला आपली सर्वात मोठी मैत्रीण आणि बहीण मानू लागली होती. एका संध्याकाळी जेव्हा यश झोपला होता, तेव्हा श्रुती आणि प्रिया बाल्कनीत बसून गप्पा मारत होत्या. प्रिया, श्रुतीने हळूवार सांगितले, मला आजही विश्वास बसत नाही की तू हे सर्व आमच्यासाठी केलंस. प्रियाने हसत सांगितलं की तू माझ्यासाठी काय कमी केलंस? तू मला नवे आयुष्य दिलेस प्रिया. यशला जन्म देऊन तू मला आई होण्याचं सुख दिलंस. त्यांच्या संभाषणात आता कोणतीही कटुता नव्हती, फक्त प्रेम आणि परस्पर सन्मान होता. अमित या दोघींमधलं नातं पाहून आनंदित होता. त्याला जाणवलं की त्याने श्रुती आणि प्रियाला एकत्र ठेवून कोणतीही चूक केली नव्हती. उलट त्याने एका अशा कुटुंबाची पायाभरणी केली होती जी प्रेम, सन्मान आणि त्यागावर टिकली होती. एका रात्री जेव्हा प्रिया आणि अमित आपल्या खोलीत बसले होते, तेव्हा प्रियाने अमितला सांगितले की तुम्हाला माहीत आहे का अमित, आपली कथा खूप वेगळी आहे. आधी मला वाटले की मी फक्त वारस निर्माण करण्यासाठी आणली गेली आहे, पण आज मला वाटते की मी या कुटुंबाला पूर्ण करण्यासाठी आणली गेली आहे. अमितने प्रियाचा हात धरला आणि म्हणाला की तुझ्या सत्याने आणि तुझ्या निरागसपणाने या घराला ते सुख दिलं आहे जे श्रुती आणि मी कधीच आणू शकलो नसतो. वेळ निघत गेला. यश मोठा होत होता. शाळेत यशचे मित्र जेव्हा आपल्या आईबद्दल बोलत, तेव्हा यशला समजत नव्हते की त्याने काय सांगावे. एकदा त्याने आपल्या वडिलांना विचारले की पप्पा, माझ्या 2 आई आहेत का? हे चुकीचे आहे का? अमित आणि प्रियाने एकमेकांकडे पाहिले. अमितने यशला आपल्या जवळ बसवले आणि सांगितले की नाही बेटा, हे अजिबात चुकीचे नाही. तुझी एक आई, तुझी छोटी आई प्रिया, जिने तुला या जगात आणलं, आणि तुझी दुसरी आई, तुझी मोठी आई श्रुती, तिने तुला तितकेच प्रेम दिलं आहे जितकं प्रियाने. तुला 2 आई मिळाल्या आहेत, याचा अर्थ तुला दुप्पट प्रेम मिळालं आहे.
प्रियाने हसत सांगितलं. आणि प्रेम कधीच चुकीचं नसतं यश. आपलं कुटुंब थोडं वेगळं आहे, पण याचा अर्थ असा नाही की ते अपूर्ण आहे. हे एक असं कुटुंब आहे जे प्रेम आणि समजुतीने बनलं आहे. श्रुतीने यशला मिठी मारत सांगितलं. हे ऐकून यशच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. या कथेचा शेवट या शिकवणीने होतो की कुटुंब केवळ रक्ताच्या नात्यांवर बनत नाही, तर प्रेम, समजूतदारपणा आणि त्याग यावर बनतं. जोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या भावनांचा सन्मान करतो आणि त्यांच्या सुखासाठी स्वतःला समर्पित करतो, तोपर्यंत आपण असे कुटुंब निर्माण करू शकतो जे प्रत्येक अडचणीचा सामना करू शकेल. अमित, श्रुती आणि प्रिया यांनी दाखवून दिले की एक गुंतागुंतीची परिस्थिती प्रेम आणि परस्पर सन्मानाने कशी हाताळली जाऊ शकते. त्यांनी हेही सिद्ध केले की खरं मातृत्व केवळ जन्म देण्यात नाही, तर संगोपनात आणि अपार प्रेम देण्यात आहे. आज ते एक सुखी आणि परिपूर्ण कुटुंब होते, जिथे प्रत्येक नाते अनोखे आणि अनमोल होते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.